नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये TRTI पोलीस भरती ट्रेनिंग आहे तर ते सुरू झालेलं आहे आणि त्यांच्यात काही विद्यार्थ्यांचं वेटिंगला जी लिस्ट आहे तर ती होती. तर ज्या विद्यार्थ्यांचे वेटिंग लिस्टमधून डॉक्युमेंट वगैरे आहे तर ते कंप्लीट झालेले आहे व्हेरिफिकेशन आणि त्यांना ॲडमिशन स्लिपसुद्धा आलेली आहे. तर ॲडमिशन स्लिप येऊन त्यांनी जे ॲडमिशन स्लिप आहे तर ती जमा केलेली आहे. बायोमेट्रिक वगैरे झालं असेल तर त्यांचं जे सिलेक्शन आहे तर ते त्या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे आणि त्यांच्या प्रोफाईलला जी DV कंप्लीट आहे किंवा DV राऊंड काउन्सिलिंगचा ऑप्शन आहे तर तो दिसत आहे. तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी तुम्हाला सिम्पली TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटला त्या ठिकाणी आपले युजरनेम आणि पासवर्ड आहे तर ते एंटर करून लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन केल्यावर तुम्हाला या ठिकाणी तुमची प्रोफाईल दिसणार आहे, जिथे तुमचं प्रेफरन्स एक्नॉलेजमेंट ऑप्शन आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिपचं ऑप्शन आहे, त्यानंतर फायनल ॲडमिशन कन्फर्मेशन स्लिप आहे तर तीसुद्धा आलेली आहे. तर या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना फायनल ॲडमिशन कन्फर्म स्लिप आहे तर ती आलेली नाही. तर ज्या विद्यार्थ्यांना जी स्लिप आलेली नाही तर ते विद्यार्थी वेटिंगला असणार किंवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही जो फॉर्म आहे प्रेफरन्स दिला होता तर त्या ठिकाणी ज्या सीटा आहे तर ते कंप्लीट झाले असेल, त्यामुळे तुमचं जे आहे तर ते ॲडमिशन स्लिप आलेलं नाही. जर वेटिंग लिस्ट ओपन झाली तर त्या ठिकाणी तुम्हालासुद्धा ॲडमिशन स्लिप येऊ शकते आणि ती तुम्ही जमा करून त्या ठिकाणी तुमची जी बॅच आहे तर ती 1 महिना लेट आहे तर ती सुरू होऊ शकते. या ठिकाणी तुम्ही सिम्पली जो तुमचा प्रोफाईल आहे तर तो चेक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस. तर या ठिकाणी बघू शकतात तुम्ही DV कंप्लीटेड असा ऑप्शन आहे तर तो आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचं DV कंप्लीटेड असा आलेला आहे मेसेज तर त्यांचं ॲडमिशन आहे तर ते त्या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे आणि त्यांना त्यांचं जे लेक्चर आहे किंवा क्लास आहे तर ते सुरू झालेले आहे. आणि ज्यांचं या ठिकाणी DV कंप्लीटेड दाखवत नाही तर त्यांचं त्या ठिकाणी फायनल जे कन्फर्मेशन आहे ॲडमिशनचं तर ते त्या ठिकाणी बाकी आहे. तर त्यासाठी तुमचं जे ॲप्लिकेशन प्रोसेस असेल किंवा वेटिंग लिस्टमधून तुमची वेटिंग लिस्ट जर पब्लिक केली तर त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं आणि सिलेक्शन झाल्यावर तुमचा जो क्लास आहे तर तो त्या ठिकाणी होऊ शकतो. जर तुमचं सिलेक्शन झालं नाही, वेटिंग लिस्टला असेल तर अजून 2026 आणि 27साठी जी पोलीस भरती TRTI थ्रू होते तर त्याचे फॉर्म आहे तर ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात सुटणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला CET क्वालिफाय करावी लागते. तुम्ही वेटिंगला न राहता तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होण्यासाठी आपल्या चॅनलवरती आपण ज्या नोट्स आहे तर ते अवेलेबल करून दिलेली आहे. तर त्या सर्व नोट्स आहे तर ते सर्वांनी घ्यायचे आहे आणि आपला जो अभ्यास आहे तर तो करायचा आहे. आणि पुढच्या वेळेस जे फॉर्म येतील TRTI थ्रू तर CET एक्झाम होणार आहे तर ते त्या ठिकाणी तुम्ही 100% पास होऊन जो लाभ आहे तर तो तुम्ही घेऊ शकतात. तर या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस DV कंप्लीटेड आहे तर त्यांचे क्लास आहे तर ते सुरू झालेले आहे आणि फील्ड कोऑर्डिनेटर स्टेटस या ठिकाणी दाखवत आहे आपल्याला कंप्लीटेड. तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तुमचं ॲडमिशन स्लिप कन्फर्मेशन असेल आणि तुमचे जे डॉक्युमेंट आहे किंवा बायोमेट्रिक आहे तर ती संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे आणि तुमचा काहीही प्रॉब्लेम न होता तुमचं जे क्लास आहे तर ते सुरू झालेले आहे किंवा ॲडमिशन आहे तर ते झालेलं आहे. तर अशा विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलला या ठिकाणी फील्ड कोऑर्डिनेटर स्टेटस कंप्लीटेड असणार आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटससुद्धा त्या ठिकाणी DV कंप्लीटेड तुम्हाला दाखवणार आहे. आणि तिथेच तुमचं अकॅडमी वगैरे आहे तर त्या ठिकाणी तुमचं बायोमेट्रिक वगैरे घेतलं जात आहे. तर ते संपूर्ण तुमचं कंप्लीट प्रोसेस असेल तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळेल. आय होप तुम्हाला जो व्हिडिओ आहे तर तो समजला असेल. थँक्यू.